आणि आता पाहणार आहोत जागा वाटपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेसला सर्वात जास्त 100 ते 105 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार। घटस्थापनेनंतर जागांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाऊ महत्त्वाची भूमिका पार पाडणार। मुख्यमंत्रीपदाचा दावा कुणीही सोडत नाही, काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त, म्हणूनच शिंदे गट 100 पेक्षा अधिक जागांची मागणी। जागा वाटपासाठी महायुतीची लवकरच बैठक, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढल्यानं महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांचं वक्तव्य। अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते हे माहिती नाही। तिकीट वाटपाच्या जागांसंदर्भातील चर्चा सुरू, तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक तिकीट वाटप होणार, उदय सामंत यांची माहिती। महायुतीसोबत राष्ट्रवादीचं मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा, स्थानिक पातळीवर वाद टाळा, केंद्रातून भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती।